नागपुरात काँग्रेसच्या रामभक्त आस्था जागरण यात्रा आणि प्रतिज्ञा स्मरण जनयात्रेला मोठ्या संख्येने रामभक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामांची आरतीही केली, तसेच जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यात्रेदरम्यान राम मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। रामटेक हे ऐतिहासिक क्षेत्र आहे जिथे रामाचा वास राहिलेला आहे आणि अयोध्येमध्ये ज्या पद्धतीनं राम भक्तांनी दिलेल्या दानाची चोरी झालेली आहे त्यामुळे राम भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे, त्यांच्या श्रद्धाचा व्यापार करण्यात आलेला आहे। त्याच्या विरोधातलं हे काँग्रेस पक्षातर्फे केलेलं हे जनजागृती यात्रा आहे, ज्यामध्ये समाजाला जे हिंदुत्व सांगितल्या जाते, BJPचं संघाचं हिंदुत्व वेगळं आहे, आमचं जे हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व नाही, आम्ही हिंदू धर्माचे उपासक म्हणून हे आम्ही माणुसकी जपणारे लोक आहोत। तिथं श्रद्धा आहे, तिथं प्रेम आहे, तिथं संवेदना आहे, तिथं भावना आहे। मात्र याच्या विपरीत फक्त कट्टरवादाच्या निमित्तानं माध्यमातून समाजाला गुमराह करणं आणि त्यांच्या भावनेसोबत खेळ करणं हा जो काम भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या लोकांकडून सुरू आहे। जरी आज या काँग्रेस पक्षातर्फे दिसत असणारा एक आगळा वेगळा आंदोलन दिसत असेल, पण हा काँग्रेसचा नसून हा फक्त रामटेक लोकसभेचा आक्रोश आहे। ज्या प्रभू रामचंद्रच्या नावावर या देशातली सत्ता तीनदा भोगणारे या देशांचे पंतप्रधान आणि RSS यांना विरोध म्हणून आज इथं हजारोच्या संख्येने जनता रस्त्यावर आलेली आहे। आपण बघत आहात किती भाविक भक्त अयोध्यामध्ये जे चोरी करण्यात आलेली आहे, जो भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, ज्या प्रभू श्रीरामचंद्राच्या नावावर ज्यांनी मतदान मागितलं, मंदिराच्या शिलान्यासावर मतदान मागितलं, कमिटी हे केंद्र सरकारनं बनवलेली आहे, ट्रस्ट तिथं अयोध्यामध्ये RSSचे लोक त्यामध्ये आहे। ही यात्रा काँग्रेसची नसून रामभक्तांच्या भावना आणि आक्रोशाचं प्रतीक असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी यावेळी केला।